आयोजन केलेले सलामत प्रभूने आमच्या पिंपळाच्या परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमान प्रभूंची भजन मंडळ वर्धे तालुका पुणे जिल्ह्याचे गुरुगंगे गोसुद्ध विजय त्याचप्रमाणे आपले माझे प्रतिष्ठा दिवा यांनी आता उत्कृष्ट भजन गाजून केलं तालुका जेवढे केलं सूर दामा गोष्टी त्या परमेश्वराचं नामस्मरण या बोर्डीवर ग्रामीण आणि मुंबई बंधारे सर्व सन्मान्य अध्यक्ष उपाध्यक्ष भजनता सेक्रेटरी पदाधिकारी ग्रामस्थ या तुम्ही माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो या ठिकाणी जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना अभिनंदन उद्घाटन करतोय या जमलेल्या मायबाप प्रेक्षकांमध्ये नामवंत बंदित आहे अनेक नामवंत पक्वजक आहे अनेक नामवंत कलाकार आहेत या सर्वांच्या वरती नतमस्तक आहे आणि आलेगाव म्हटल्यानंतर पहिल्या दिवशी चंद्रकांत डोंगवा यांची आठवण त्यांच्या पवित्र स्मृती विनंत अभिवादन करतोय महाराष्ट्रामध्ये तर संपूर्ण जगताच्या दरवर श्री गणरायाला वंदन करून विशेष स्मृती मातृका नतमस्तक होऊन देवता आणि रंगदेवतेला वंदन करून आणि ग्रामदेवता आपले सामने सुरुवात करतोय जय महाराष्ट्र अतिशय उत्कृष्ट साऊंड सिस्टम आहे त्यांची सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो नमस्कार थोडासा स्लाइड
चरणी देवी तो माता उजडरता आणि तरविता आयुष्यात एकही डबलबाजी कुणाबरोबर न चिडलेला बुवा, परंतु आज चिडखोरपणा त्यांनी जरा कमी केलेला आहे. स्वतःच्या पाठी टॅग लागतो म्हणून समोरच्या बुवाला भजन येत नाही, त्याला सारेगमपा येत नाही. हे फक्त सुरुवातीला न बोलता आता पुढे ते बोलणार आहे. भजनाच्या माध्यमातून शून्य असणारा गुंडू सावंत आज तुमच्या बरोबर आज तुमच्या समोर तुम्ही आमंत्रित केलं म्हणून इथे आलं आणि 25 वर्ष लोकं पाणी करते सांगतात. हे कलियुग आहे, त्यामुळे सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे म्हणून, परंतु खोट्याला दावा
करावं लागतं आणि हे दावे आपल्याला बोडेश्वराच्या समोर दिसतील. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं काही लोकांचा तो स्वभाव असतो. कारण काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर हे षड्रिपू आहेत. पारसी भाषेमध्ये याला ऐब असं म्हणतात. हे 6 ज्यांच्या अंगी ठासून भरलेले आहेत. हे षड्रिपू 6 ज्यांच्या अंगी ठासून भरलेले आहेत त्यांना साहेब म्हणतात. या 6 दोषांना सहज धारण जो करतोय त्याला साधारण म्हणतात. या 6ना मान्य करणाऱ्यास सामान्य म्हणतात. या 6ना आपल्या धाकात ठेवणाऱ्यास साधक म्हणतात आणि या 6ना अधू करणाऱ्यास संत म्हणतात. ज्यांनी सुरुवातीला खूप उत्कृष्ट असं सूत्रसंचालन केलं त्या काकांना सुद्धा नमस्कार करतो. खूप छान सांगितलंय. पण शेवटी बारी आहे. डबल बारी म्हटल्यानंतर मनोरंजन होत आणि त्याच्याशिवाय जमणार नाही. लोकल बंधुत्व म्हटल्यानंतर कुठेतरी टफ फाईट थोडीफार होणार. मी त्याच्याशी नाही करू शकत कारण आज त्यांनी स्टेटस स्वतःचा जपलेला आहे. स्टेटस म्हणजे स्टेटस पहिल्यापासून आतापर्यंत वरवर जाता कधी मध्ये तिला धक्कन चाललेलो. ज्याला स्टेटसची स्पेलिंग माहित नाही तो स्टेटस जपतो अरे म्हणजे ठीक आहे. तुमच्या पंचक्रोशीतला गाव आहे त्यांचा, त्यांचे मित्र परिवार असतील असू आपल्याकडे त्याच्याशी फरक नाही. परंतु आपलं भजन मुली रामकृष्ण हरिया मंत्रावर अवलंबून आहे. म्हणजे आपण प्रत्येक म्हणतो की रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार आणि हे नामस्मरण करताना अहंकार उपयोगाचं नाही. लक्षात घ्या. त्या बोरदेवाच्या चरणी जर तुम्ही शांततेत नतमस्तक होऊन जर त्यांनी त्याची आराधना केला तर 100% त्याचा वरदहस्त तुमच्या पाठीवर असणार. परंतु जर मीपणा करून जर तुम्ही भजन करायला गेलात म्हणजे त्याचं नामस्मरण बोलणं बोलण्याचा अधिकार नाही मला. त्यांच्या भजनामध्ये मीपणा नाही. त्यांचा आवाज मी आहे. त्यांचा आवाज सहज लागतो. लिलया अगदी पंचम भैवत पर्यंत सहजरित्या आवाज लागणारा एकमेव मुळ जर सिंधुदुर्गात कोण असेल तर संदीप दोघे एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हे सांगावं का लागतं पंचक्रोशी पासून तुम्हाला माहिती नसेल कदाचित म्हणून सांगतो. बाकी काही उद्देश नाहीये. बाकीच्या उद्देश नाही. तुम्ही बघताय तर राम लिहायला सोपं आहे, राम समजायला सोपं आहे. परंतु कृष्ण ज्याचं प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे तो कृष्ण समजायला सुद्धा खूप कठीण आहे आणि लिहायला सुद्धा खूप कठीण आहे. आणि 500 वर्षानंतर प्रभुरामाची प्राण प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झाली आणि ते आपल्या देखत झाली. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत लक्षात ठेवा. त्यामुळे त्या परमेश्वराचं नामस्मरण ज्याच्याशी आपण नतमस्तक होतोय, जे आपली ग्रामदेवता, आपली कुलदेवता आणि ज्यांच्यामुळे आपल्याला 84 लक्ष मिळाल्यानंतर माणसाचा जन्म मिळालाय ते जन्म देणारे आपले आई वडील त्यांच्या डोळ्यात आयुष्यभर कधी अश्रू येऊ देऊ नका. मायबापेक्षा आपल्या आयुष्यात कशाचीही काही कमी पडणार नाही. ही 100% कलियुगातली गोष्ट आहे. म्हणजे ज्या परमेश्वराचं नामस्मरण, त्या रामाचं नामस्मरण आपण करतो त्या रामासाठी एक वेळ घेतोय.